नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी न लगती सायाच्या जावे वनांतरा न लगती सायाच्या जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण साईच वे सोनी कराये कविता साईच वे सोनी कराये कविता आवडी आनंदार बाबा आवडी आनंदार बाबा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ आणि कसा पैसा आणि कसा पैसा वाहसियान विठोबाचे वाहसियान विठोबाचे तुका मने सोपे आहे सर्वावे तुका मने सोपे आहे सर्वावे जाणुधनी लोये ते जाणुधनी लोये ते ना लगती सायात जावे वनांतरा सायात जावे वनांतरा लगती सायात जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नाम संकीर्तन साधन पै सोपे 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 नाम संकीर्तन साधन पै सोपे
नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरी नरगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण ठाईच बैसोनी करावी कचित आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावीन अनेक नाही पै साधन वाहतसे आन विठोबाचे तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो इथे न लगते सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया संतगुपाला देखते पावितारो संतगुपाला देखते पावितारो नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरी नलगती सायास जावी वनांतरा सुखी येतो घरा नारायण प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा नामाचं महत्व सांगणारा 6 चरणाचा अत्यंत चिंतनीय आणि मननीय असा अभंग आहे. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडा परिहार घेणं आवश्यक आहे. गणराजांच्या महाद्वारामध्ये आज आपल्या सप्ताहाचा प्रारंभ झालेला आहे आणि हा प्रारंभ एक आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये झालेला आहे. माझा जो आग्रह होता ना इथून पाठीमागे 709 कीर्तन करा त्याला यावर्षी योग आला. गेल्या वर्षी 709 होतं का? बरोबर काय अर्थ तर 709 ही कीर्तनाची वेळ अतिशय चांगली आहे. फक्त नंतर प्रसाद पाहिजे बस, दुसरं काय नाही. कारण माता भगिनींच्या बाबतीत तर अतिशय सुंदर वेळ आहे. दिवसभर शेतात काम करायचं, घरी यायचं, हातपाय धुवून चहा प्यायचा, डायरेक्ट मंदिरात येऊन बसायचं, कीर्तन ऐकायचं, जेवणच घरी जायचं. चूल पेटवायला नको, स्वयंपाक करायला नको, काय नको काय. आणि आपल्या भागामध्ये बहुतेक आता 709 कीर्तन आहे. विठाला आपणही तो निर्णय गेल्या वर्षापासून घेतला तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो, तुमचं कौतुक करतो. आणि अशाच पद्धतीने इथून पुढे कार्यक्रम अखंड चालवा आणि तो चालेल ही गणराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नामाचं महत्व सांगायचं, बस दुसरं काही सांगायचं.
पहिल्या दिवशी नामाचं महत्व सांगावं असा संप्रदायाचा अलिखित नियम आहे. त्याला काय पुढे शास्त्रा पुराणात काय आधार नाही, पण आपलं पूर्वांपार संप्रदायाने तो नियम चालवलेला आहे. पहिल्या दिवशी नामाचं चिंतन आणि शेवटच्या दिवशी देवाकडे मागायचं. मध्यंतरी मग समजा संतपर घ्या, हा नाही का, अनेक अभंग. तर त्या दृष्टीने आज हा पहिला दिवस आणि या दिवशी नामाचं महत्व सांगण्याकरता हा तुकोबऱ्यांचा 6 चरणाचा अभंग आहे. आणि या 6 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी नामसंकीर्तनाचं महत्व सांगितलेलं आहे. विठाला भगवत प्राप्तीची अनेक साधनं आहेत, पण सर्वात सोपं साधन जर कोणतं असेल तर ते आहे नामसंकीर्तन. आणि संकीर्तनाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. पहिलं संकीर्तन आहे स्वरूप संकीर्तन, दुसरं संकीर्तन आहे लीला संकीर्तन, तिसरं संकीर्तन आहे गुण संकीर्तन आणि चौथं कीर्तन आहे ते नामसंकीर्तन. आपल्या सर्वांच्या दृष्टीने स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन आणि गुण संकीर्तन ही 3 संकीर्तन जरा अवघड आहे. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीला ते पेलवणार नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी 4 संकीर्तनामध्ये शेवटचं संकीर्तन हे सर्वात सोपं सांगितलं. ते सर्वांना करता यावं, कुणालाही ते नामचिंतन करता यावं असं ते संकीर्तन आहे. त्या संकीर्तनाचं नाव आहे नामसंकीर्तन. साधन सोपं आहे, फल फार मोठे. काय फल आहे? जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे, जन्मांतरीचे जळतील पापे, जन्मांतरीचे जळतील पापे. ओ नामचा कीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. ओ जळतील पापे जन्मांतरीचे. नामसंकीर्तन साधन पैसोपे, साधन सोपं आणि फल जळतील पापे जन्मांतरी. तुकाराम महाराज म्हणतात जन्म जन्मांतराची पातक जळून खाक होतात असं हे नामसंकीर्तन आहे. तुकाराम महाराजांनी जळतील म्हटलं, जळतील, पळतील असं म्हटलेलं नाही. कारण पळालेली पुन्हा कधीतरी येऊ शकतात, जळालेली कधीच येणार नाही. म्हणून नामचिंतन ही अशी साधना आहे की असणारी पापे जळून खाक होतात, नसणार पुण्य सुद्धा मिळतं आणि शेवटी देव सुद्धा मिळतो. आहे का एखादी साधना? सांगा बरं, कोणत्या शास्त्रात एवढी साधना? कुठंच नाही. एका साधनाने पापही जातात, पुण्यही मिळतं आणि देवही मिळतो असं साधन सांगायचं. ते केवळ फक्त नामचिंतनाने हे गोष्ट घडते. आपली असणारी कितीही पातक असो, या जन्मातली, मागच्या जन्मातली, त्याच्या मागच्या जन्मातली, तुकाराम महाराज म्हणतात जन्म जन्मांतरात पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पर्वत जळतील
तरी ते नामाने जळून जातं असे अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. आता जन्मजन्मांतरातली पाप जळून जातील म्हणतात. तुम्ही म्हणा एवढी नामात शक्ती आहे. हो, जसं तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे गेले जपता हरी. हरिपाठातल्या प्रमाणे तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे गेले जपता हरी. एखादी मोठी गवताची वळय असेल, आपल्याकडे वळयच म्हणतात का गंज म्हणतात, वळय पारंपरिक हा शब्द बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत. किती मोठी वळय असू द्या पण तेवढी जाणण्याकरता किती अग्नी लागेल. एक काडी ती सुद्धा पूर्ण लागणार नाही. तिचा थोडा अंश जरी तिला लागला तरी क्षणात करून टाकू. आता फक्त अशी कल्पना करा त्या वळई शेजारी लाखो वळय आहेत. आता त्या लाखो वळया जाळण्यासाठी वेगळा अग्नी लागेल का? काय त्या काडी सामर्थ्य. आणि म्हणून ज्ञानोबांचे उदाहरण दिले तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. त्याप्रमाणे जर आपण भगवंताचं नामचिंतन केलं तर जन्म जन्मांतराची आपली पातकं जळून जातात, पळून जात नाही, जळून जातात. आणि नुसती पाप जळतात असं नाही तर नसणारं पुण्य मिळतं हे विशेष आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरिपाठामध्ये संपूर्ण हरिपाठामध्ये हे ध्रुपद आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामचिंतन केल्यानंतर किती पुण्य मिळतं याची गणती. नामचिंतन केल्यानंतर किती पाप जातात याची गणती. अनंत पाप जातात, अनंत प्रकारे पुण्य निर्माण होतं. आणि शेवटी मानवी जीवन ज्याच्या करता आपल्याला मिळालेलं आहे भगवत प्राप्ती करता ती भगवत प्राप्ती सुद्धा नामचिंतनाने होते. अशी साधनाच नाही सरपून. पापही जातात, पुण्यही मिळतं आणि देवही मिळतं. नामदेव महाराजांचं एक प्रसिद्ध प्रमाण आहे, पातकांचा नाश पुण्य वाढे भार, शेखी विश्वंबर कृपा करी. पहिलं पातकांचा नाश, पापांचा नाश होतो. पुण्य वाढे फार, पुण्य भरपूर निर्माण होतं. आणि शेवटी भगवान परमात्मा कृपा करतो. असं हे नामचिंतन साधन आहे महाराज. नामसंकीर्तनाने या तीन गोष्टी होतात. म्हणून साधू संतांचा अत्यंत आग्रह आहे. अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील की नामचिंतन करा. विठाला कलियुगामादी करावे नारायण
कारण तुम्हाला आता 7 दिवस साथ करायची. जोपर्यंत 9 ते 11 कीर्तन होत होती ना, तोपर्यंत टाळकऱ्यांनी किती जरी प्रमाण म्हटली तरी चालत होतं. कारण कीर्तन 11 ऐवजी 11:30, 12, 12:30, 1 वाजेपर्यंत कीर्तन चालायचं. कारण लोकांना दुसरं काही कामच नव्हतं नंतर. पण आता असं बंधन आलेलं आहे, कीर्तन कधीही जरी सुरू झालं तरी ते 9ला संपलं पाहिजे. आणि तुम्ही जर अशी प्रमाण देत राहिलात तर ते कीर्तन 9ला संपणार नाही. अत्यंत चांगली जोडी बरं काही गाणार. मी स्वतः गाणार असल्यामुळं मला खूप आवडली या जोडीचं. फक्त एवढं पथ्य पाळा तुम्ही. 7 ते 9 असल्यामुळं, नाही तर 9 ते 11 असतं मग तर किती प्रमाण म्हणा. अत्यंत गोड माणसं मिळाली तुम्हाला. मृदंगमणी आपल्या भागातलेच आहेत, पण ही जोडी सुद्धा यावर्षी चांगली मिळाली. सदगे महाराज काही येत नाहीत वाटतं आता, काय हरकत नाही, पण छान माणसं मिळाली. कारण शेवटी साथ जर चांगली असेल ना तरच कार्यक्रम रंगतो. साथ जर चांगली नसेल तर कार्यक्रमाला काही शोभा नाही. विठाला फक्त आता स्वतःहून प्रमाण द्यायचं नाही. कीर्तन करायचं, जे 4 कडवे असतील, 6 असो, किती असो, तेवढी म्हणायची. जळतील पापी जन्मांतरी, आणि पुण्य मिळतं हे महत्वाचं आहे. आपलं पुण्य मिळतं हे चाललेलं आहे. पुण्य मिळतं, पाप जळतात, देव मिळतो, ही महत्वाची गोष्ट आहे. काही साधन असे की फक्त पापच जळतात, पुण्य नाही मिळत आणि देव मिळत नाही. काही साधन असे आहेत की नुसतं पुण्य मिळतं, पाप जळत नाही आणि देवही मिळत नाही. पण हे साधन असं आहे की देवही मिळतो, पापही जळतात आणि पुण्यही मिळतं. विठाला जळतील पापी जन्मांतरी. तुम्हाला अशी शंका येईल की भगवान परमात्म्याने गीतेमध्ये 3 प्रकारचे मार्ग सांगितले, कर्म, उपासना आणि ज्ञान. का? अधिकाराप्रमाणे ते मार्ग सांगितलेले आहे. उत्तमा करता ज्ञान मार्ग सांगितला, मध्यमा करता कर्म मार्ग सांगितलं आणि कनिष्ठा करता कर्म मार्गाचं प्रतिपादन केलेलं आहे. मध्यमा करता उपासना सांगितली. कर्म, उपासना, ज्ञान. पहिल्या वर्गाला ज्ञान सांगितलं, दुसऱ्या वर्गाला उपासना सांगितली आणि तिसऱ्या वर्गाला कर्म सांगितलं. भगवंतांनी गीतेमध्ये हे 3 प्रकारचे मार्ग सांगितले आपल्या उद्धाराचे. आणि इथे मात्र साधू संतांनी एकच मार्ग सांगितला, तो म्हणजे नाम मार्ग. विठाला मग भगवान परमात्म्याचे 3 प्रकारचे मार्ग श्रेष्ठ आहेत की साधू संतांचा एक नाम मार्ग श्रेष्ठ आहे, याचा थोडा आपण विचार करू. मला वाटतं नाम मार्ग हाच श्रेष्ठ ठरेल. तुम्ही मला कसा काय? एक छोटासा घडलेला प्रसंग आहे. हनुमंतरायाने सीतामाईचा शोध लावला आणि भगवान प्रभू राम वानर सैन्यासह लंकेवर स्वारी करण्याकरता निघाले. समोर आडवा आला तो महासागर. आता या समुद्रावरून आपलं सैन्य लंकेत कसं न्यायचं हा प्रश्न प्रभू पुढे निर्माण झाला. आणि म्हणून प्रभूनं हात जोडून समुद्राची प्रार्थना केली, हे सागरा, मला पहिलं तीराला जाण्याकरता रस्ता द्या. पण समुद्र काय रस्ता द्यायला तयार नाही. तो अधिक गर्जना करू लागला, अधिक मोठमोठ्या लाटा येऊ लागल्या. आणि मग मात्र प्रभू रागवले. भात्यातून दिव्य असा अग्निबाण काढला, धनुष्याला जोडला आणि आता अभिमंत्रून सोडणार. तेवढ्यामध्ये समुद्र मूर्तिमंत प्रगट झाला आणि हात जोडून म्हणतो, प्रभू बाण सोडू नका, नाहीतर मी मरेन आणि माझ्यामध्ये असणारे जलचर प्राणी सुद्धा मरतील. अरे पण पलीकडे जाण्याचा रस्ता, तो मार्ग सांगतो म्हणले तुम्हाला मी, चटकन सांग. आता त्या बाणाचा उपयोग दुसरीकडे केला प्रभूनं, तो भाग वेगळा आहे. कारण रामप्रभू एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी होते. समुद्राने सांगितलं, प्रभू तुमच्या वानर सैन्यामध्ये नळ नावाचा एक वानर आहे
आणि त्याच्या हातामध्ये अशी जादू आहे की त्याने हात लावल्यानंतर समुद्रामध्ये दगड बुडत नाही. आणि त्या नळाच्या हातून मोठा दगडाचा पूल तयार करा आणि आपलं वानर सैन्य लंकेमध्ये जाऊ द्या. प्रभूनं नळाला जवळ बोलवलं. नळा, तुझ्या हातामध्ये फार मोठी जादू आहे असं मी ऐकले. म्हटले काय? तू हात लावल्यानंतर समुद्रात दगड बुडत नाही असं मी ऐकले, खरं आहे का? हो म्हटले, बरोबर आहे. मला ऋषीमुनींनी लहानपणी शाप दिलेला आहे म्हटले. तो काय करायचा? नळ पूजेचे 40 ग्राम उचलायचा आणि समुद्रात नेऊन टाकायचा. आता ते लहान होतं ते वानर. ऋषीमुनी म्हणायच्याला शाप देऊन उपयोग नाही, मारूनही उपयोग नाही, फक्त याला आपण एक करू, शाप देऊन टाकू का 40 ग्राम दगड याच्या हातून समुद्रात बुडणार नाही. आणि मग ते 40 ग्राम पुन्हा लाटेनं कडला यायचे, ते ऋषी पूजेला घेऊन जायचे. हो म्हटले, ऋषीमुनींचा मला शाप आहे. प्रभूनं सांगितलं त्या काळचा शाप आज मात्र आपल्याला वरदान ठरलेला आहे. आता तुझ्या हातून भला मोठा दगडाचा पूल तयार करायचा आणि आपलं वानर सैन्य पहिलं तीराला घेऊन जायचं. नळ म्हटला, सेवके करावे सांगितले काम, तेथे होतू पण कामा नाही. याप्रमाणे सगळी वानरं दगड आणू लागले. दगडाने नळाला स्पर्श करावा, त्या दगडाने तरावं. याप्रमाणे जवळजवळ सेतू तयार होत आला. ते मला एवढ्या लवकर कसा झाला? आपली कीर्तनाची वेळ कमी असल्यामुळे. नाही तर बराच वेळ लागलेला आहे त्याला. आणि लक्षात ठेवा, एखादं महत्वाचं काम माणसाच्या हातून पार पडलं की माणसाला काय होतो? अभिमान. नळ म्हटला, खऱ्या अर्थाने मी जर या सैन्यात नसतो तर सेतू तयार झाला नसता. सेतू तयार झाला नसता तर वानर सैन्य लंकेमध्ये गेलं नसतं. आणि वानर सैन्य लंकेमध्ये गेलं नसतं तर सीतामाईची सुटका झाली नसती. मी होतो म्हणून फक्त एवढंच नडते माणसाला. करणारा भगवान परमात्मा आहे. साधू संतांचा आशीर्वाद असतो, भगवंताची कृपा असते, आपलं प्राक्तन असतं आणि म्हणूनच ती गोष्ट सिद्धीला जाते. पण माणसाला एवढा अभिमान होतो, महाराज बस मी होतो म्हणून झालं, आणि एवढंच देवाला चालत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आणि मग भगवंताला कळालं नळ आता जरा फुगलाय म्हणले. नळाला वाटलं मी होतो म्हणून चालले. आणि मग तो सेतू त्याच रात्री एका माशाच्या पिलाने बुडून टाकला, गळून टाकला. आणि मग सकाळी पाहता तर पूल कुठे? सगळी वानरं चिंतातूर झाली. अरे बापरे म्हटलं, एवढे दिवस काम चालले आणि एवढा पूल तयार होत आला आणि आता गायब झाला, काय प्रकार काय म्हटले. आणि हा पूल जर नळाच्या हातून पूर्ण होणार नव्हता तर नळाने कामचे श्रम घेतले, कारण दगड वाहून वानरांच्या डोक्याला केस सुद्धा राहिला नव्हता. रात्रंदिवस दगड वाहत होते. आणि जे नळाला पकडलं म्हणतात मारायला सुरुवात केली त्या वानरांनी. आता वानरांचा मार आहे, मी काय वर्णन करणार. पण नळ मोठमोठ्याने ओरडत होता, हनुमंता धाव, हनुमंता धाव. मारुतरायांचं भजन चाललं होतं कुठंतरी, जय रघुनंदन जय सियाराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. मारुतराय कायम भजनात असायचे बरं का, कायम भजनामध्ये रंगलेले. पण नळाची हाक ऐकल्याबरोबर मारुतराय धावत पळत आले. नळाला वानरापासून सोडवलं, स्वतः बरोबर घेतलं. चला म्हटले आता आपण प्रभूची भेट घेऊ. आले दोघ जण. समोर प्रभूला पाहिलं आणि नळ लागला खाली पाहायला. प्रभू म्हटले, वा 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 नळा, काय तुझी शक्ती, काय तुझं सामर्थ्य. न घडणारी गोष्ट तुझ्या हातून घडली. म्हणले पूल तयार होत आला तो नळ पार रडायलाच लागला. वा प्रभू, मी चुकलो. वास्तविक करता हरता धरता सगळा परमेश्वर आहे. हा पूल सगळा तुमच्या कृपाशीर्वादाने चाललेला होता, पण मी होतो म्हणून झालं, एवढं चुकलं माझं, आणि म्हणून सेतू बुडाला. प्रभू म्हटले काय हरकत नाही, एकदा चुकला ना पहिल्या वेळा तुला माफ करतो, जा पुन्हा सुरू करा काम. आले
पुन्हा वानर कामाला लागली, पुन्हा दगड आणून द्यायला लागली, पुन्हा नळ हात लावू लागला, दगड तरायला लागला. पण लाट आल्यानंतर एक दगड पश्चिमेकडे एक दगड पूर्वेकडे व्हायला लागला, एकत्र राहायला तयार नाहीत. मग नळाने मारुतरायांना विचारलं, मारुतराय तुम्ही आता आमच्यामध्ये वरिष्ठ आहात. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजवानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. तुम्ही सांगा आता काय करू. मारुतरायाने सांगितलं फार सोपं आहे. म्हटले काय करायचं. रकारा पुढे एक मकार मांडिका. रकारा पुढे एक मकार मांड. एका दगडावर रा हे अक्षर काढायचं आणि दुसऱ्या दगडावर म हे अक्षर काढायचं. अजिबात दगड कुठं जात नाहीत बा. एका ठिकाणी राहावं लागले. सेतू जवळ तयार होत आला आणि ही बातमी रामप्रभूला कळाली. नळाच्या हातून समुद्रामध्ये दगड तरत नाही तर तुमच्या राम नामाने दगड तरू लागलेले आहे. प्रभूला सुद्धा आश्चर्य वाटलं, माझ्या नामामध्ये काय शक्ती आहे. आणि मग प्रभूनं प्रयोग करायचं ठरवलं. संध्याकाळच्या वेळेला एकटे दूर समुद्राच्या काठी आले. इकडं तिकडं पाहिलं कोण नव्हतं. आता म्हटले प्रयोग करून पाहायला काय हरकत नाही. छोटासा दगड घेतला, समुद्रामध्ये टाकला आणि टाकल्याबरोबर बुडाला. चला म्हणले पहिला गेला, दुसरा टाकला जरा मोठा, तोही बुडाला. तिसरा त्याच्यापेक्षा मोठा घेतला, तोही बुडाला. 3 दगड हातून बुडाले. याचा अपमान वाटला प्रभूला. एवढा अपमान वाटला तर काय विचारू नका. पण झालेला अपमान कोणी पाहिला तर नसेल ना. मोटरसायकलवरून पडल्यानंतर माणसं कुठं लागलंय हे पाहत नाहीत. मग इकडं तिकडं पाहतात उठून आपला कोणी पाहिलंय काय आणि मग कुठं लागलं त्याची चौकशी. तसं 3 दगड हातून बुडाले. प्रभूला म्हटला अपमान वाटला. पण त्याच वेळेला त्याने असं पाठीमागे पाहिलं तर समोर मारुती हात जोडून उभे होते. सन्मुख तो उभा मारुती बल भीम जपे राम नाम सर्व काळ. प्रभूनं विचारलं मारुती कधी आला. म्हणजे पहिल्याच दगडाला. आणि मग तर प्रभूचा एवढा चेहरा उतरला. त्या काळात फोटोग्राफरची काय सोय नव्हती, नाही तर तो फोटो आपल्याला पाहायला मिळाला असता. पण शेवटी प्रभूनं विचारलं मारुती, अरे माझ्या नामाने समुद्रामध्ये दगड तरतात, माझ्या हातून का बरं तरू नये. मारुतराय म्हटले तुमच्या नामाने तरतात, तुमच्या हातून नाहीतर ती शक्ती नामात आहे. आणि ते नाम किती महत्वाचं आहे, किती मोठं आहे तुम्हाला नाही कळत. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा. तुझ नकळे मेघ श्यामा, तुझ नकळे मेघ श्यामा, तुझ नकळे मेघ श्यामा, तुझ नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा. जन्म गोडयासाठी, 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 जन्म गोडयासाठी. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, घरी आया वैष्णवांच्या घरी, या वैष्णवांच्या घरी, या वैष्णवांच्या घरी. तुझ्या नामाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा, जन्म गोडया साठी. तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा, जन्म गोडयासाठी. मारुतरायाने सांगितलं प्रभू तुझ्या नामाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा,
तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तेवढ्या करतात आम्ही जन्म घेतो. तुमच्या नामाचं महत्व आम्हाला कळालेलं आहे, तुम्हाला नाही. आणि तुम्हाला जर नामाचं महत्व कळालं असतं तर गीतेमध्ये कर्म, उपासना, ज्ञान मार्ग तुम्ही 3 मार्ग सांगितलेच नसते, फक्त एक नामच सांगितलं असतं. पण साधू संतांनी त्या नामाचं महत्व कळाल्यामुळं, ओळखल्यामुळं खऱ्या अर्थाने समाजाला एकच उपदेश केलेला आहे की तुम्ही फक्त नामचिंतन करा. विठाला ते नामचिंतन करण्याकरता फार अवघड असेल, नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे. आणि तुम्ही मला ते नामचिंतन करण्याकरता जंगलामध्ये, गुहेमध्ये, पर्वतामध्ये जावं लागत असेल, तुकाराम महाराज म्हणतात जिथे असाल तिथे ते नामचिंतन करा. लगती सायास जावे वनांतरा, सुखी तू घरा नारायण. तुम्ही ज्या ठिकाणी नामचिंतन कराल त्या ठिकाणी परमात्मा आल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला भगवंताचे 3 रूप आहेत पहा. एक निर्गुण निराकार, दुसरं सगुण निराकार आणि तिसरं सगुण साकार. निर्गुण निराकार आपल्याला काय कळणार. सगुण निराकार त्याचं नाव ईश्वर आहे. आणि सगुण निराकार भगवान परमात्मा ईश्वर या स्वरूपामध्ये सर्वत्र व्यापकत्वाने असतो, पण व्यापकत्वाने असून सुद्धा आपल्याला दिसत नाही. म्हणून दुसरं काय स्वरूप आहे, सगुण निराकार. आणि तिसरं स्वरूप आपल्या करता पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवर उभा असलेला सगुण साकार. आणि हा परमात्मा वैकुंठामध्ये न राहता मृत्यूलोकामध्ये येतो, ईश्वर या स्वरूपामध्ये सर्वत्र राहतो. आणि खऱ्या अर्थाने त्याला विशेषत्वाने जर पाहायचं असेल तर तो फक्त संतांच्या घरी आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी कंद सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी कंद सदनी राहिला. धन्य ते वैष्णव सदना, धन्य धन्य ते वैष्णव सदना. जेथे रुक्मी सहित राहे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ओ जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी कंद सदनी राहिला. देव वैकुंठ सोडोनी कंद सदनी राहिला. भगवान परमात्मा हा सर्व सुखाने युक्त आहे, पण एक सुख नाही देवाजवळ. कोणतं? भक्ती सुख. आणि ते भक्ती सुख जर कुणाजवळ असेल तर ते संतांजवळ आहे. म्हणून वैकुंठ सोडून मृत्यूलोकामध्ये येतो आणि संतांच्या घरी राहतो. तुम्ही मला राहत असेल संतांच्या घरी, संतांना त्याचा काय उपयोग. परमात्मा नुसता राहत नाही बरं का, सगळी कामं करतो भक्तांची. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी, प्रल्हादासी चर्मरंगू लागी, रोहिदासा संगी, कबीराच्या मागे शेले विनी, सजन कसाया विकू लागी, मास माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगी ढोरी. आता फार मोठा अभंग येतो. किती कामं केली देवाने. चोखा मार्गांबरोबर मेलेली जनावरं ओढायची का देवाला शबणार काम आहे काही नाही. पण
भक्ताचं काम म्हणून याही कामाची देवाला लाज वाटली. साधा वया भक्ती का नाही लाज धरीत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्मा हा भक्ताच्या घरी राहतो, त्याला शोधायची गरज नाही. आपण फक्त बसल्या जागेवर नामचिंतन करा. ठाई सवय सोनी करा एक चित्त आवडी अनंत हळवावा. मग काय होईल? सुखे येतो घरा. बस देवाला आता बोलायची गरज नाही, तो येणार. कारण त्याला जास्तीत जास्त प्रिय जर काय असेल या जगामध्ये तर तो नामधारक विठाला. न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. जंगलात जायची गरज नाही, गुहेमध्ये सर्व काही करा, पण फक्त देवाकडं आपलं चित्त असलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, सतत आपण नामधारक बनलं पाहिजे. मग मात्र भगवान परमात्मा सुखे येतो घरा. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज म्हणतात आहे त्या ठिकाणी स्थिर राहा. ठाई सवय सोनी करा एक चित्त आवडी अनंत नाळवावा. तुकाराम महाराजांनी सुरुवातीला सोपं सांगितलं, पुढं अवघड होत चाललंय. पाहता एक चित्त करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. पहा फार अवघड आहे ते, अतिशय अवघड आहे. चित्ताची एकाग्रता परमार्थामध्ये अत्यंत महत्वाची. माणसं घरून कीर्तनाला निघतात, या ठिकाणी येऊन बसतात आणि बसल्यानंतर आठवण येते आपण कीर्तनाला निघताना घराला कुलूप लावलं, पण त्याला झटका मारून काय पाहिला नाही. बसलाय कुठं? कीर्तनात. आणि लक्ष चित्त कुठं आहे? कुलपाजवळ. सगळं त्याचं कीर्तन कुलपाच्या झटक्यातच निघून जातं. वा विठाला विठाला चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बस एकच प्रमाण. चित्त नाही नामी. नामाच्या ठिकाणी चित्त पाहिजे तर ते सक्सेस होतं. चित्त जर परमार्थामध्ये नसेल तर त्या परमार्थाला काही महत्व नाही. परमार्थामध्ये चित्त पाहिजे, शरीरामध्ये पित्त पाहिजे आणि बाजारामध्ये पद पाहिजे. विठाला विठाला शरीरामध्ये ज्याच्या पित्त आहे त्याचं आरोग्य चांगलं राहत. बाजारामध्ये ज्याची पत आहे त्याचे सगळे व्यवहार सुरळीत होतात. आणि परमार्थामध्ये जर चित्त त्याचं एकाग्र असेल तर त्याचा भगवान परमात्मा सांभाळ केल्याशिवाय राहत नाही, त्याच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही फक्त एक करा. ठाई सवय सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळ. मला वाटतं हरिपाठ करणारी मंडळी त्यांचा अभंग पाठ आहे. आवडी अनंत आळवावा. एकाग्र चित्त करणे अवघड आणि आवडीनं देवाला आळवायची ही आवड आहे महाराज. कारण आपल्याला कसली कसली आवड आहे ते काय कीर्तनात सांगायची गरज नाही. देवाबद्दल आवड निर्माण होणं हे आपलं परम भाग्य समजायचं. विठाला आवडी अनंत आळवावा. देवाला आवड पाहिजे. भक्ताच्या ठिकाणी देवाबद्दलची आवड असेल ना, भगवान परमात्मा त्याचं सगळं करतो. पण आवडच जर नसेल तर त्या परमार्थाला काही महत्व नाही. तुम्हाला आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्यासी सर्व ही आवडी विठ्ठल गाईजे एकांती आलभ्यते येते लाभ घरा. आवड पाहिजे, आवडीनं आळवा. आवड जर नसेल तर तुम्हाला सांगतो काही उपयोग नाही. तर आवड जर असेल तर माणसं कीर्तनाला येतात. आणि आवड जर नसेल तर सवड असून सुद्धा कीर्तनाला येत नाही. का? आवड नाही. आणि आवड जर असेल, सवड नसली तरी माणसं कीर्तनाला येतात. विठाला विठाला
आळवायचं, अनंताला आळवायचं, पण कोणत्या नावाने आळवायचं त्याचं पुढचं चरण. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 ओ मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ न लगती सायास जावे वनंतरा न लगती सायास जावे वनंतरा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ नरगती सायास जावे वनंतरा नरगती सायास जावे वनंतरा जावे वनंतरा जावे वनंतरा. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, आवडी अनंत आळवावा. अनंताला आळवायचं, आवडीनं आळवायचं, पण कोणत्या नावाने आळवायचं त्याचं उत्तर पुढच्या चरणात आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा आपल्या संप्रदायाचा महामंत्र आहे. रामकृष्ण हरी हा आपल्या वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. यापेक्षा जगात कोणताही मोठा मंत्र नाही. राम हा महामंत्र सर्व बाधा निवारी, नाम माला गे पवित्र अंती हेचे शस्त्र. राम हा महामंत्र. रामकृष्ण हरी हा जगातला सर्वात मोठा महामंत्र आहे. यापेक्षा जगात कोणताही मोठा मंत्र नाही. आणि हा मंत्र जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या गुरुजीकडून मिळाला. त्यांच्या गुरुजींचं नाव आहे बाबाजी चैतन्य महाराज. आणि तो कुठे मिळाला मंत्र माहिती आहे का? सापडविली वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवला कर. नाही का? स्नानाला चालली होती पाठी, स्वप्नात बरं का, स्वप्नात. आणि त्यांनी बाबाजी चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी या मंत्राचा त्यावेळेला तुकाराम महाराजांना लाभ झाला. आणि तोच मंत्र आज वारकरी संप्रदायाने अगदी मुख्य मानला. तुम्हाला तसे पुष्कळ मंत्र आहेत. ओम नमो भगवते वासुदेवा हा सुद्धा मंत्रच आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हाय मंत्र. पुष्कळ मंत्र आहेत संप्रदायात. वारकरी संप्रदायामध्ये महामंत्र जर कोणता असेल तर तो आहे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. पण हा मंत्र हा जपावा कधी 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 नाही का, सर्व काळ. कधी कधी मंत्र जपण्याला महत्व नाही मला. सर्व काळ अखंड सातत्याने या मंत्राचा जप करा असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. विठाला 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 विठाला. नियमाने जर आपण या मंत्राचा जप केला तर आपल्या जीवनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये एक महान शक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक नामाचे फार मोठे फायदे आहेत महाराज. आणि म्हणून आपण या मंत्राचा जप करा आणि अखंड सातत्याने
सातत्य असेल तर विकास होत असतो, सातत्य नसेल तर विकास होत नाही. नियम फार महत्वाचा आहे. परमार्थामध्ये नियमाला फार मोठं महत्व आहे. नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नियमाने जर नामचिंतन करणारा असेल तर भगवान परमात्मा त्याच्या सानिध्यामध्ये राहतो. परी तया पासी पांडवा मी हरपलो घेऊसावा, जेथ नाम घोष बरवा करीते माझी. माझं नामचिंतन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी अखंड उभा आहे. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. आणि म्हणून नामाच्या ठिकाणी देव येतो, थांबतो, राहतो. पण सातत्य पाहिजे. सातत्य असल्याशिवाय विकास नाही. अगदी तुम्हाला सोपं सांगतो, डांगर माहिती आहे तुम्हाला? डांगर, कारण आपल्या भागामध्ये डांगरच म्हणतात त्याला. नाही तर काय भागामध्ये गंगा फळ म्हणतात, काय भागामध्ये काशी फळ म्हणतात, काय भागामध्ये काही वेगवेगळी नावं आहेत बा त्याची. भोपळा म्हणतात काही भागामध्ये. पण आपल्याकडं भोपळा वेगळा आणि डांगर वेगळा. तर डांगर जर समजा आपण लहानपणी तोडला एवढा एवढा असताना तर त्याची भाजी होईल का नाही? होईल ना? अहो होईल भाजी, पण किती लोकांना पुरेल? फार एका परिवाराला. पण तो डांगर जर एवढा मोठा झाला तर अहो एखादं वऱ्हाड जेवेल त्याच्यामध्ये. पण बिऱ्हाडी असणारा डांगर त्याला जर वऱ्हाडी व्हावंसं वाटत असेल तर त्याच्या करता त्या डांगराच्या जीवनामध्ये काही नियमाला महत्व आहे. नियमाशिवाय तो सुद्धा मोठा होऊ शकत नाही. तुम्हाला काय नियम आहे? तो जिथे असेल तिथे, ऊन असो, वारा असो, पाऊस असो, चिखल असो, ज्या वेळीला त्याने पकडलेलं आहे तिथे तो शेवटपर्यंत राहिला पाहिजे. नाही तर आता गणराजांच्या मंदिरामध्ये सप्ताह सुरू झालाय, आता मी काय शेतात राहणार नाही, तिथून लगेच मंदिरात येऊन बसेल, चालेल का? ज्या क्षणी त्याने त्या वेलीला सोडलं त्या क्षणी त्याच्या जीवनाचा विकास संपला, खुंटला. जोपर्यंत तो त्या वेळेला चिकटून आहे म्हणजे नियमात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तसं परमार्थामध्ये काही नियमाला महत्व आहे. नियम अतिशय महत्वाचा आहे. नियमाने परमार्थ करा, नक्की आपल्याही जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि भगवंताची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि या मंत्रावर सगळ्या जगाची दृढ श्रद्धा निर्माण व्हावी म्हणून तुकाराम महाराजांनी पुढच्या चरणामध्ये भगवंताची शपथ वाहून सांगितली. या विनानिक तापय साधन, या विनानिक तापय साधन, या विनानिक तापय साधन, या विनानिक तापय साधन. वाहत से या विनानिक
नामचिंतना व्यतिरिक्त एखादं साधन जर भगवत प्राप्तीचं असेल तर मी शपथ वाहून सांगतो याशिवाय साधना कोणतीच नाही. विठाला विठाला यावे नानिक नाही पै साधन किंवा असता साधन वाहातसे या न विठोबाची. आपल्या पांडुरंगाची शपथ घेऊन तुकाराम महाराज सांगतो. काय गरज शपथ घ्यायची हो? आपली सर्वांची त्या नामाच्या ठिकाणी दृढ श्रद्धा निर्माण व्हावी, त्याच्यावर आपला विश्वास बसावा म्हणून तुकाराम महाराजांनी शपथ वाहिलेली आहे. वाहातसे या न विठोबाची. पण तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये एक आश्चर्य व्यक्त करतात की खऱ्या अर्थाने सर्व साधनांपेक्षा सोपं असणारं साधन, पण हे साधन करणारे अतिशय दुर्लभ आहेत. साधन सुलभ पण करणारे दुर्लभ. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून शहाणा तो धनी घेतो इथे. सर्वात सुलभ साधन करणारे मात्र फार दुर्लभ आहेत. मला वाटतं असं एक हरिपाठामध्ये सुद्धा प्रमाण आहे पहा. विठाला विठाला ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सुलभ पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नाम सुलभ आहे पण जाणणारा विरळ आहे, जाणणारा दुर्लभ आहे. तसंच या प्रमाणामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. यावे नानिक नाही पै साधन वाहत शान विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो इथे वाद. विचारवंत माणसं या मार्गाने जातात, शहाणी माणसं या मार्गाने जातात आणि जे जे या नाम मार्गाने जातात त्यांचा उद्धार होतो. ते या जगामध्ये अजरामर होतात. त्यांना पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मरण नाही. विठाला विठाला एवढी महत्वाची साधना करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात जंगलात जावं लागत नाही, सायास करावे लागत नाहीत, गुहेमध्ये जावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. आपण अभंगाचा 10 भावार्थ सांगितला. प्रत्येक चरणाचं थोडं थोडं विश्लेषण केलं. वास्तविक हा 6 चरणाचा अभंग आहे. 4 चरण सुद्धा सुटती नाहीत आणि हा 6 चरणाचा अभंग 10व्या वेळेमध्ये आपण सांगितलेला आहे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवा. आता आपला फक्त अर्धा तास राहिला आहे. त्या अर्धा तासामध्ये आपण थोडं चिंतन करू आणि ही सेवा गणराजांच्या चरणी समर्पित करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरि दे 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 हरि दे 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 हरि दे दे हरि दे ओ हरि दे 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 हरि दे 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 हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि दे 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 हरि दे 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 विठोबा रखुमाई हरि दे 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 विठोबा रखुमाई ओ हरि 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 दे दे विठोबा रखुमाई हरि 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 विठोबा रखुमाई ओ हरि 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 दे दे विठोबा रखुमाई हरि दे दे विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम
पैसोपे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे न लगती सायास जावे वनवतरा न लगती सायास जावे वनवतरा जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण न लगती सायास जावे वनतरा न लगती सायास जावे वनतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा जावे वनतरा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे निळगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण. तसं जर पाहिलं तर करतो मा करतो अन्यथा करतो अशी ज्या भगवंताची शक्ती आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक, सर्व जगाचा मालक, पण नामचिंतनाला एवढा वेडा होतो की नामधारकाच्या घरी आल्याशिवाय राहत नाही, कायमचा राहतो. विठाला 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 आपल्याही घरी जर देव यावा असा वाटत असेल तर आपण सुद्धा नामधारक बना. सतत नामचिंतन करणं म्हणजे नामधारक होणं असं आहे. आपण हाताने काही काम करत असू तरी पण मनातल्या मनात चिंतन देवाचं चाललं पाहिजे, तर तो नामधारक. तुकाराम महाराज सर्व काम करायचे, पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काम करत असताना मुखामध्ये राम पाहिजे, मुखामध्ये नाम पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुखी समाधानी झाल्याशिवाय राहत नाही. नामामध्ये फार मोठी शक्ती आहे, तुम्हाला सांग, फार ताकद आहे, फार ताकद आहे. नामेची तारिली कोट्यानही कोटी, नामेची वैकुंठी बैसविली. कोट्यावधी लोकांचा उद्धार नामानेच झालेला आहे आणि कोट्यावधी लोक नामानेच वैकुंठापर्यंत जाऊन बसलेले आहेत, असं आहे. आणि म्हणून नामापेक्षा मोठी साधना या जगात कोणतीच नाही, कारण कोणत्याच साधनेने भगवान परमात्मा आपल्या घरी येऊ शकत नाही, पण नामधारकाच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला एकनाथ महाराजांच्या घरी देव आले बरं का. कशा करता आले? काम करण्याकरता. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्याचे निळावरायांचं प्रमाण आहे.
कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही. भगवान परमात्माने कावडीनं पाणी आणायचं नाथांच्या घरी. आणि आज नाथ महाराजांच्या षष्टीच्या दिवशी ज्या रांजणामध्ये भगवान परमात्मा ती कावड ओतत होते तोच रांजण आतापर्यंत आहे. आणि त्या नाथ महाराजांच्या षष्टीच्या दिवशी कितीतरी माणसं, हजारो माणसं त्या रांजणामध्ये पाणी आणून टाकतात कावडीनं. तो रांजण भरत नाही महाराज. तो भरतो केव्हा भरतो? ज्या वेळेला देवाची कावड येईल त्याच वेळेला तो रांजण भरतो. पुष्कळ लोकांनी लक्ष ठेवलं की आता आपण देवाला पकडायचं बरं का रांजण भरल्यावर. पण देवाची घागर त्याच्यात रिचली आणि रांजण भरला का देव कुठे नाहीसे होतं कोणालाच कळत नाही. विठाला विठाला लोक म्हणतात अहो आज देव राहिलाच नाही. कसला देव आणि कसला धर्म नाही आहे बरं का. भगवान परमात्मा जगामध्ये आहे. कारण देवाशिवाय या जगातलं काहीच चालत नाही. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. देवाशिवाय काही नाही. आणि तो परमात्मा आपल्या घरी यावासा वाटत असेल तर आपण नामधारक बना. एक वेळेला लक्ष्मी माता आणि भगवान परमात्म्याचं बोलणं चाललं होतं. सहज चर्चा निघाली. जगामध्ये तुझे भक्त जास्त का माझे भक्त जास्त? लक्ष्मीने विचारलं देवा तुमचे भक्त जास्त का माझे भक्त जास्त? देवाने सांगितलं माझे भक्त जास्त. लक्ष्मी माता म्हटलं नाही माझे भक्त जास्त. आता दोघांचं भांडणच सुरू झालं. बरं जाऊ दे आता म्हटले भांडण सोडवायला काही तर कोणी नाही, पण आपण एखाद्या गावात जाऊन जर प्रात्यक्षिक करून पाहिलं तर चालेल म्हटले. देव आले एका गावामध्ये महाराजांचं रूप धरून. केलं प्रवचन कीर्तन सुरू. त्या ठिकाणी लोक यायला लागले. देवाचा उपदेश म्हटल्यानंतर कोण येणार नाही हो. अहो 4 महिने भगवंतानी अशी कीर्तनं केली, प्रवचनं केली, कथा सांगितल्या आणि सगळं गाव देवाच्या हाताने माळकरी बनलं. वा सगळे शिष्य देवाचे झाले. पण हा देव आहे हे कोणालाच माहित नव्हतं. 4 महिने संपले. चातुर्मास समाप्ती म्हणून ग्रामस्थांनी मोठा सोहळा साजरा केला. आणि मग लक्ष्मी माता देवाला हळूच विचारतात आता मी तुमच्या गावात येऊ का? या म्हटले. सगळं गाव पॅक केलंय म्हटलं. आता एकही मत फुटायचं नाही. एकही मत फुटणार नाही म्हटलं. आता सगळे शिष्य आहेत माझे. पाहू म्हटले. लक्ष्मी माता म्हटल्या पाहू आमचा एखादा अर्धा असेल तर. लक्ष्मी माता आल्या त्या भिकारणीचं रूप घेऊन आल्या. बोल गाठोडं डोक्यावर, ती वेळी वाकडी साडी, ते सगळे फाटलेले कपडे, हातामध्ये काठी. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने प्रार्थना केली. कार्यकर्त्यांना विचारलं का हो मला या ठिकाणी जेवण, कारण लोक पंक्ती धरून जेवतच होते, मला जेवण मिळेल का? कार्यकर्ता म्हणला का मिळणार नाही हो? पहा म्हटले ते महाराज क्वाटवर बसलेले आहेत ना, त्यांनी आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. कुणी जरी आलं तरी त्याला विनमुख पाठवायचं नाही. बसा 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 म्हटले. जेव्हा रुक्मिणी माता आपला लक्ष्मी माता खाली बसल्या, गाठोडं खाली ठेवलं, काठी ठेवली. एक जण गेला पात्र घेऊन आला, दुसरा तांब्या घेऊन आला. लक्ष्मी माताने सांगितलं मला पात्रे नको आणि तांबे नको, माझ्याकडं पात्रे आहे आणि तांबे आहे. लक्ष्मी मातेने आपलं त्या गाठोड्यात हात घातला आणि भलं एवढं मोठं भांडं काढलं ते सोन्याचं. आणि पुन्हा तांब्या भला मोठा काढला तो सुद्धा सोन्याचाच. आणि मग कार्यकर्ते पाहावं लागते अरे बापरे म्हटले एवढी महागाई सोन्याला असताना ह्या भिकारनिक जेवायला भलं मोठं भांड रे, सोन्याचं भांड आणि तांब्या सोन्याचा. नाही म्हटले हे कोणीतरी बाईसाहेब असले पाहिजे बरं का म्हटले. आणि मग बाईसाहेब बाईसाहेब म्हणून असं आग्रहाने जीव घातलं लक्ष्मी मातेला. आणि लक्ष्मी मातेचं जेवण झालं. तिनं आपलं ते गाठोड डोक्यावर घेतलं आणि निघाल्या.
भांड तिथं तसंच, तांबे तसंच. कार्यकर्ते म्हटले, ओ बाळासाहेब तुमचं ते भांड राहिलं, तांब्या राहिला, तुम्हाला माहित नाही का, विसरल्या का काय? लक्ष्मी माता म्हटले, मी विसरले नाही, माझा एक नियम आहे. म्हणजे काय? ज्या भांड्यामध्ये एकदा जेवते त्याला पुन्हा हात लावायचा नाही, आणि त्या तांब्याला सुद्धा पुन्हा हात लावायचा नाही. म्हणजे पुन्हा जेवताना म्हणजे दुसरं भांड आहे माझ्याकडं, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला नवं भांड वापरतं का? म्हटले हो. आणि मग कार्यकर्ते विचार करू लागले, या बाईसाहेब जर आपल्या घरी जेवायला आल्या तर काय होईल हो? अहो आयतं सोन्याचं भांडण आयता तांबे मिळेल ना. आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या लक्ष्मी मातेला गराडा घातला. सांगितलं, मातोश्री आता महाराजांचा चातुर्मास संपलेला आहे, आता इथून पुढे तुम्हीच चातुर्मास करा आमच्या गावामध्ये. आणि दुसरा तिसरा काय नाही, फक्त सकाळी एकाकडे जेवायचं आणि संध्याकाळी एकाकडे जेवायचं, हाच चातुर्मास. म्हटले आम्हाला दुसऱ्या चातुर्मासाची गरज राहिली नाही. लक्ष्मी माता म्हटल्या, काय हरकत नाही, मी तुमची विनंती मान्य करते, पण माझा एक नियम आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ असेल त्याचं मला जेवण चालणार नाही. अरे राम राम राम. आणि सगळे माळा घातलेले ना, सगळ्या देवाने माळा घातलेल्या. आणि मग आता लोक विचार करू लागले, जर आपल्याला भांड मिळवायचं असेल तर माळ ठेवून चालणार. आणि काय काय ना, आतून हात घालून माळा तोडल्या, शर्टाच्या हातून हात घालून. काय माणसं भावनेच्या आरी जाऊन माळा घालतात, पण ते तोडणं चांगलं नाही, काढणं चांगलं नाही. तुम्हाला बऱ्याच लोकांचं वाटोळ झालंय, माळ काढलेल्या लोकांचं, तोडलेल्या लोकांचं फार वाटोळ झालंय तुम्हाला, कारण तो देवाचा अपराध केल्यासारखं आहे. अहो एकही माळ राहिली नाही. चला चला म्हटले, आता आमच्या घरी जेवायला करा, यादी करा म्हटले, सकाळी कोणाकडं, संध्याकाळी कोणाकडं, सकाळी कोणाकडं, संध्याकाळी. झाली ना यादी पूर्ण. लक्ष्मी माता म्हटले, अजून एक आठ आहे आमची. म्हणले काय आठ आहे? तुम्हाला माळा कोणी घातल्या होत्या? म्हणले तेव्हा ते महाराज बसले तिथे, त्याने घातल्या होत्या. आता त्यांना आपल्या गावातून हाकून द्या, अजिबात ठेवायचं नाही म्हटले. आणि मग लोक म्हणले, अरे बापरे, आता झाला, जाऊ द्या, चातुर्मास झालाय, आपण माळा काढल्यात, सांगू महाराजांना पुढल्या वर्षी पुन्हा या, पुन्हा चातुर्मास करू, पुन्हा माळा घालू. लोक स्वार्थाच्या पोटी काय करतील काही भरोसा नाही बा. आणि मग सगळे आले महाराजांकडे, महाराज आपला चातुर्मास संपलेला आहे, आता आपण गेला तरी चालेल. अरे बाप रे, देव म्हटले, काय ताकद आहे लक्ष्मीची. मी म्हटलं, तुझा एकही भक्त सापडायचा नाही, आणि इथं सगळेच लक्ष विकून फिरले. काय हरकत नाही म्हणले, जातो म्हटले, मी जातो, पुढल्या वर्षी येईल बरं का, या म्हटलं. निघाले ना देव, असे पुढे पुढे चालले, आणि लक्ष्मी माता त्यांच्या मागे निघाल्या. कार्यकर्ते म्हटले, ओ बाळासाहेब तुम्ही कुठे चाललात? म्हटले, आता मी निघाले. का? ते जे चाललेत ना, ते माझे पती आहेत, ते तुमच्या गावामध्ये 4 महिने होते म्हणून मी आले, कारण त्यांना सोडून मी कधीच दूर राहू शकत नाही. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. कारण लक्ष्मी एवढी चंचळ आहे महाराज, पण ती फक्त एका ठिकाणी स्थिर झाली, ती म्हणजे भगवंताजवळ. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आता ते निघाले, म्हटले मीही चालले. अहो आमच्या जेवणाचं काय? ते जेवण बिवणं सगळं पाहून घ्या म्हणले, मी थांबणार नाही. आता ते चालले ना, मी अजिबात थांबणार नाही. आणि मी जर थांबावीशी वाटत असेल त्यांना घेऊन या. अहो ते म्हटले, रागवली तर आमच्यावर आता कसं काय येतील? येतील म्हटले, येतील, तुम्ही प्रार्थना करा त्यांची. नामधारक बना, जरूर देव घरी आल्याशिवाय राहणार नाही. देव घरा आला आला, देव घरा आला आला, देव घरा आला आला, देव घरा आला. भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला आला.
भक्ती सन्माने पूजिला भक्ती समाने पूजिला देव घराला देव घराला आपल्या निळोबरांचा अभंग आहे पा देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. कार्यकर्ते म्हटल्यावर ते आमचं ऐकायचं नाही. हे लक्ष्मी माता म्हटल्या तुम्ही असं करा, आता कथा करा त्यांची नामधारक बना. पुढे आरंभोनी कथा बुका माळा गंध अक्षता बुका माळा गंध अक्षता देव घरा आला. फक्त नामधारक बना, माळा घाला, नामचिंतन करा. भगवान परमात्मा पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी एकच तात्पर्य आहे, सुखे येतो घरा नारायण नलगती सायास जावे वनांतरा. सुखी तो घरा नारायण. आपल्याही घरी भगवान परमात्मा यावासा वाटत असेल तर आपण त्याचं नामचिंतन करा. आणि त्याला आनंद व्हावासा वाटत असेल, देवाला आनंद व्हावासा वाटत असेल तर संतांचं सुद्धा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आपली सेवा संपलेली आहे. 9ला 5 मिनिटं कमी असतानाच कीर्तनकाराने कीर्तन सोडलं पाहिजे खरं तर. कारण ही सगळी मंडळी जी आली ना त्यांना पुढची मोठी आशा आहे काय, आपल्याला प्रसाद मिळाला पाहिजे. कारण मी पहिल्यांदा एवढा समाज पाहतोय आपल्या वाडीमध्ये, पहिल्यांदा. आणि हे माझं स्वप्न होतं सर, का तुम्ही 7 ते 9 कीर्तन केल्याशिवाय आपलं मंदिर भरणार नाही. आणि त्या पद्धतीने तुम्ही ते स्वप्न पूर्ण केलं. 7 ते 9 ही वेळ ठेवली. आता पहा, तरी माझ्या मनाने महिला मंडळी संख्या जास्तच आहे इकडं. का स्वयंपाक करायचा नाही. आयतं ताटावर बसायचं. कोण या मंडळीला आयतं देतो. पण खरंच या ठिकाणी तुम्ही मंडळीने जेवणाची व्यवस्था केली. लोकांना चांगले विचार ऐकायला मिळतात आणि भोजन प्रसाद सुद्धा मिळतो. म्हणून तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. असलेलं हे प्रेम गणराजांच्या कृपाशीर्वादाने वाढत जावं, वृद्धिंगत व्हावं अशी गणराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आता आपल्या सप्ताहाचं हे 47वे वर्ष आहे. सप्ताहामध्ये काही पर्वकाळ असतात. पहिला पर्वकाळ आहे 12व्या वर्षाचा तपपूर्ती महोत्सव. दुसरा पर्वकाळ आहे 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सव. आणि तिसरा पर्वकाळ आहे 36व्या वर्षी त्रितपपूर्ती महोत्सव. आणि चौथा पर्वकाळ आहे 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव. सोनियाचा दिवस आजी अमृते पहाना. आता सुवर्ण महोत्सव बरं का आपला 3 वर्षांनी. मला नाही वाटत तिथं समाज बसल एवढ्या मंदिरात. पण पाऊस असल्यामुळे इथंच कीर्तन करावं लागेल. त्याला विलाज नाही काही. पुष्कळ अजून मंदिर मोठे आहे तिकडं. हो द्या कार्यक्रम असा सुंदर झाला पाहिजे ना. पारनेर तालुक्यामध्ये 1 नंबर तुमचा लागला पाहिजे सप्ताहाच्या बाबतीत. कारण आम्ही सगळा पारनेर तालुका धुंडाळला, प्रत्येक गावात कार्यक्रम केले. पण एवढा मोठा समाज, त्यानंतर शिस्त आणि शांतता, हा त्रिवेणी संगम फक्त आपल्या वाडीतच पाहायला मिळतो.
नाहीतर काय हौसे गौसे नवसे भरपूर असतात पण काही उपयोग नाही. तुम्ही विचारवंत माणसं आहात, चांगलं कीर्तन ऐकणारी आहात आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं कौतुक करतो. आता अजून बाहेर तर एवढी माणसं बसली असतील तुम्हाला जायपर्यंत त्यांचीच पंगत पडणार आहे आता पुढं. आमच्या मंदिरात कार्यक्रम असतो, मंदिरात भरपूर लोक बसले असतात आणि ते काही असतात मागून ते तिकडं बाहेर बसले, त्यांना जागाच नाही ना बसायला, मग तिथं त्यांची पहिली पंगत. तसं इथं भरपूर मोठं मी पाहिलं मला, ते सगळे गट्टू बसवले तुम्ही, असं सुंदर सुंदर वातावरण झाले बा तुमचा. पार अगदी दृष्ट लागावे असं मंदिर, सगळं मोठा काय म्हणतात त्याला पटांगण. हां काय एवढी जागा मंदिराकरता कुठंच नाही तुम्हाला सांग. पण खरंच तुम्ही भाग्यवान आहात, एवढी जागा तुम्ही मंदिराकरता सोडली. 10 पिढ्या नाही 50 पिढ्या जरी गेल्या तरी इथं कार्यक्रम होईल. त्यांना जागा बदलण्याची गरज नाही. याबद्दल तुम्हाला सर्व ग्रामस्थांचं कौतुक करतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथून पुढे असाच उत्साहाने कार्यक्रम करा आणि खऱ्या अर्थाने गणराजांच्या चरणी श्रद्धा ठेवा अशी सर्वांना विनंती करून आज या ठिकाणी ही जोडी आपल्याला लाभली बरं का. आम्हाला कळतं सगळं, कोण कसं गातं कोण कसं वाजवतं, पहिल्यापासून तेच केलेलं असल्यामुळं खरंच अशी जोडी फार दुर्मिळ आहे महाराज, दुर्मिळ आहे. आणि हे आपले मृदंगमणी तर आपल्या भागातलेच आहे, त्यांचा काय प्रश्नच नाही. ते सुद्धा पुष्कळ तयारी केली त्याने, भरपूर तयारी केली. गारखिंडीमध्ये कार्यक्रम होता, ते होते वाजवायला एका बाजूला तो दुसरा तिकडचा लांबचा पोरगा होता विदर्भातला बरं का. आणि ह्या दोघांनी काय केलं, त्या स्पीकरवाल्याला सांगितलं आमची आवाज मोठी ठेवा. धाड 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 असते, दरडी कोसळली. मी आता कसं आहे, माझा अधिकार आहे बोलण्याचा, नाही दुसरं कोणी बोलू शकत नाही फक्त द्यायला. तो पोरगा जो तिथं होता ना तुम्हाला जोडीदार, त्याला मीच आणलं या भागात. आणि तो तेव्हापासून असतो तिथं गारखिंडीला असतो. तेव्हा मी तुम्हाला दोघांना नाही म्हणलो, अरे बाबा नो पाखवाज बाडवाया करता नाही, पाखवाज वाजवण्या करताय. आणि मंजूळ वाजला पाहिजे, लोकांना कानाला चांगलं ऐकू आलं पाहिजे. मग त्या स्पीकरवाल्यांनी ते आवाज कमी केला. हे अजिबात मला एक शब्द सुद्धा बोलले नाही. आणि त्यांना कळालं का आपलं चुकलंय म्हणून. तर त्यांना आता पहा, योग्य आवाज, अजिबात असं धडधड फडफड काही नाही. यांचा आवाज योग्य, यांचा योग्य आहे. टाळकरी भरपूर आहेत, काही बाळ टाळकरी आहेत. पहा आता हे लहान मुलं आहेत ना, हे पुढच्या काळामध्ये कोण वकील, कोण डॉक्टर, इंजिनियर, आमदार नामदार खासदार कोणी होतील, हे का आपल्याला सांगता यायचं नाही. पण एक मात्र मी सांगू शकतो, ही मुलं माणसं नक्की होतील, माणसं. आणि सध्या गरज माणसांची. तुकडोजी महाराज म्हणायचे, माणूस द्या मज कोणी माणूस द्या. समाज भरपूर आहे हो, पण माणसं नाहीत. म्हणून माणूस घडवण्याचं हे केंद्र आहे. सप्ताह म्हणजे माणूस घडवण्याचं केंद्र आहे. म्हणून आपण तो अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा करता. याबद्दल पुन्हा तुमचं कौतुक करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा गणराजांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. विठ्ठल जय जय, हरी 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 विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय. हा बोली रे पुरे वेडे वाकुडे उत्तरी, राजमापराध महाराज नाही विचारला अधिकार म्यापूर, राजमापराध महाराज तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैठू करा, राजमापराध महाराज तुम्ही सीता. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.
पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. कुणी उठू नका. एक 5 मिनिटं फक्त शांतता ठेवा. आज अखंड हरिनाम सप्ताहातील पहिला दिवस कीर्तनरूपी पुष्प हरिभक्त परायण बजरंग महाराज आंधळे आळंदी देवाची, ते आपल्या जवळचेच आहे कर्जुले हरिया. त्यांनी अतिशय असं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी सुंदर आणि सुटसुटीत सर्वांना समजेल अशी प्रेमाने या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा संपन्न केलेली आहे. त्यांचं सर्व उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच कीर्तनाला जी साथ दिलेली आहे ते मृदुंगमणी आपल्या आळकुटी गावचे समाधान महाराज कन्हेरकर आणि गायक आहेत हरिभक्त परायण मयूर महाराज म्हस्के आळंदी देवाची आणि हरिभक्त परायण नामदेव महाराज तळेकर आळंदी देवाची यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी कीर्तनाला साथ दिलेली आहे. यांचं सुद्धा सर्व उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि महाराजांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आजची जी कीर्तन सेवा सौजन्य आहे ते आहेत श्री संदीप सावित्रा म्हस्के, मुक्ताजी नाथा म्हस्के, श्री सुरेश भगवान गोरडे आणि श्री उत्तम रामभाऊ चौधरी यांच्या आयोजनातून आजची ही कीर्तनरूपी सेवा संपन्न झालेली आहे. आणि या सर्वांच्या वतीने मी महाराजांचा सत्कार करण्यासाठी सर्वांच्या वतीने मुक्ताजी नाथा म्हस्के यांना या ठिकाणी निमंत्रित करतो की त्यांनी महाराजांचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचं आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. प्रेम द्या, प्रतिमा द्या. तसेच आजची जे कीर्तन सौजन्य आहे त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होत आहे. श्री संदीप सावित्रा म्हस्के आणि मुक्ताजी नाथा म्हस्के या दोघांनी पुढे यायचं आहे. प्रथम सत्कार स्वीकारण्यासाठी यांनी पुढे यायचं आहे. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी गणेश देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री बाळासाहेब खोसे यांनी पुढे यायचं आहे. चला. घेतो घेतो तसेच या ठिकाणी दुसरं कीर्तन सौजन्य आहे श्री सुरेश भगवान गोरडे आणि श्री उत्तम रामभाऊ चौधरी. तर भगवान दादाला विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय लक्ष्मण म्हस्के सर यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. चला. भगवान दादा गोरडे आणि उत्तम रामभाऊ चौधरी यांनी पुढे यायचं आहे. एका वेळेला दोघांचा करा, यांचा करा, संदीपचा करा. भगवान दादा गोरडे आले का? आणि उत्तम चौधरी तिथंच थांबा.
दोघं बी करा. हा, इकडे बघा. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तसेच या ठिकाणी आजचे महाप्रसाद देणगीदार आहेत श्री सुखदेव मोहन गोरडे, श्री दशरथ जनार्दन गोरडे आणि श्री भाऊ किसन पानमन यांच्या आयोजनातून आजचा महाप्रसाद या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. श्री सुखदेव मोहन गोरडे, श्री दशरथ जनार्दन गोरडे आणि श्री भाऊ किसन पानमन यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. सुखदेव मोहन गोरडे यांचा सत्कार गणेश देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री रामदास किसन मस्के यांनी त्यांचा सत्कार करावायचा आहे. दादा चला. चला घ्या. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच श्री दशरथ जनार्दन गोरडे माजी PSI मुंबई यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे आणि त्यांचा सत्कार चला करा. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री भाऊ किसन पानमन यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. चला, त्यांचे मिसेस असतील तर त्यांनी पुढे यायचंय. चला, भाऊ किसन पानमन. चला, हिराबाई वंशी मस्के यांनी यांचा सत्कार करायचा आहे. चला, जागा द्या तिथं. कीर्तन सौजन्य श्री उत्तमराम भाऊ चौधरी यांच्या मिसेस यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. चला, इंदुबाई, चला कुणीतरी या. चला, इंदुबाई या. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच काल वर्धापन दिन संपन्न झाला आणि वर्धापन दिन संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी रात्री जागरचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम या ठिकाणी त्यांचं सौजन्य आहे. त्या कार्यक्रमासाठी श्री गणेश सीताराम गोरडे आणि श्री विठ्ठल दौलत मस्के यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. श्री गणेश सीताराम गोरडे यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. चला, विठ्ठल दौलत मस्के यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी विघ्नार पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय सुदाम भाऊ मस्के हे या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील.
पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि आजचा जो जागर आहे तो जागर आहे श्रीराम प्रासादिक भजन मंडळ आळकुटी. ठीक आहे. गारखिंडी भजन मंडळ. तर यांचं जे सौजन्य आहे त्याच्यामध्ये श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ गारखिंडी आजचा जो जागर आहे त्यात बदल केलेला आहे. तर याचं जे सौजन्य आहे ते स्वतः श्री बाबाजी बबन पानमन यांच्या माध्यमातून हे जागर सौजन्य देण्यात आलेलं आहे. तसेच उद्या सप्ताहाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी हरिभक्तपरायण यशवंत महाराज थोरात ढवळपुरी यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि उद्याचे जे कीर्तन सौजन्य आहे ते श्री काशीनाथ भागा म्हस्के, श्री संदीप तबाजी म्हस्के सर प्राचार्य आळकुटी, श्री आशाताई किरण पानमन सरपंच निर्मलग्राम म्हस्केवाडी आणि श्री चंद्रकांत भीमा पानमन ओम अर्थमोहर्स म्हस्केवाडी यांच्या आयोजनातील उद्याची कीर्तनरूपी सौजन्य आहे. आणि उद्याचा जागर आहे या ठिकाणी श्रीराम प्रासादिक भजन मंडळ आळकुटी यांचा जागर उद्या होईल. ठीक आहे. या ठिकाणी हा कार्यक्रम संपलेला आहे आणि महाप्रसादासाठी प्रथम महिलांनी बसून घ्यायचा आहे आणि नंतर पुरुषांनी महाप्रसाद घेण्यासाठी बसायचं आहे. तसेच सर्व तरुण मित्रमंडळींना विनंती आहे